नमस्कार. आता मँगोचा सीझन आहे तर म्हटलं चला मँगो बर्फी बनवूया. खूप सोपी पद्धत आहे, अगदी झटपट लगेचच तयार होते. त्यासाठी आपल्याला 1 कप दूध लागणार आहे. दूध घ्यायचं आहे, साधं दूध, आपलं तापवलेलं दूध आहे, गाईचं म्हशीचं कुठलंही दूध घ्या. लगेचच गॅस चालू करायचा नाही आहे. दुधामध्ये सुरुवातीला आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे 2 चमचे, त्याचबरोबर कस्टर्ड पावडर टाकायची आहे 1 चमचा आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. गॅस जर चालू केला तर त्याच्या गुठळ्या होतील, त्यामुळे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर गॅस पेटवायचा आहे आपण. तर आता दुधामध्ये मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता गॅस चालू करूया आणि गॅसची फ्लेम आहे ही मीडियमच ठेवायची आहे. गॅस अगदी फुल मोठा ठेवायचं नाहीये. तर आता आपण एकसारखं ढवळत ढवळत ह्यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेऊया आणि दुधाला एक उकळी आणेपर्यंत ढवळत राहायचं आहे. तर आता इथल्या सगळ्या गुठळ्या मोडून गेलेल्या आहेत. बघू शकता दूध छान आपलं एकसारखं झालेलं आहे आणि एक उकळी सुद्धा आलेली आहे. आता यामध्ये आपण घालूया साखर. तर इथे मी 2 चमचे साखर घालत आहे, कारण की यामध्ये आंब्याचा गर येणार आहे आणि आंबा गोडच असतो, त्यामुळे जास्त साखर घालायची नाही. तरी सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर एखादा चमचा अजून जास्त घालू शकता, पण 2 चमचे साखर पुरेशी आहे. आता आपण साखर या दुधामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे. दुधाला पण बघा तुम्ही दाटसरपणा आलेला आहे, कस्टर्ड पावडर टाकली ना आपण त्यामुळे. आणि आता चांगले याला उकळी आलेली आहे आणि यामधली साखर सुद्धा पूर्ण विरघळून गेलेली आहे. आता यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे 1/2 कप. तर इथे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही इथे नारळाचा चव जरी घातला तरी सुद्धा चालेल. तर तो सुद्धा 1/2 कपच घालायचा आहे आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा दुधामध्ये. आणि नंतर आता हे खोबरं टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर फक्त याला शिजवून घ्यायचं आहे. ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि 1 मिनिटभर आपण ह्याला शिजवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आंब्याचा गर. तर इथे मी 2 आंबे त्याचा पल्प काढून घेतला, मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि ह्यामध्ये काहीच घालायचं नाही, पाणी घालायचं नाही, साखर घालायची नाही, दूधसुद्धा घालायचं नाही. फक्त आंब्याचा गर मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे आणि तो सगळा गर आता ह्यामध्ये दुधामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. रंग बघा किती मस्त आलेला आहे, कसलं सुंदर दिसत आहे ना. खूप सोपी बर्फी आहे, अगदी झटपट तयार होते आणि जास्त काही त्याला साहित्य सुद्धा लागत नाहीये. आणि आता सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपलं गॅस आणि इथे मीडियमच ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीये. मीडियम गॅसवरच आपण आता ह्याला चांगलं शिजवून घेऊया. तर आता बरोबर सुरुवातीपासनं म्हणजेच आंब्याचा गर टाकल्यापासनं आत्तापर्यंत इथे 2 ते 2.5 मिनिटच झालेलं आहे आणि 2.5 मिनिटातच तुम्ही बघू शकता मस्त दाटसर झालेले आहे. आपल्या बर्फीचं मिश्रण आहे चांगलं घट्ट झालेलं आहे. आता इथून पुढे आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिटं आता अजून आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. याचं टेक्स्चर पण बघा किती परफेक्ट आलेलं आहे, मस्त अगदी रवाळ रवाळ असं दिसत आहे. तर आता बघा बरोबर त्यानंतर आता इथे 2 मिनिटं मी अजून शिजवून घेतलं, म्हणजे सुरुवातीचे 3 आणि आत्ताचे 2. गर टाकल्यानंतर 5 मिनिटं लागलेले आहेत फक्त असं टेक्स्चर येण्यासाठी. आता ह्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपलं हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. ज्यामध्ये सेट करायचे त्याला तूप लावून घ्यायचं, त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि एकसारखं थापून घ्यायचं आहे. तर आता हे गरमच आहे, चमच्यानेच थापा किंवा असं वाटी वगैरे घ्या, त्यानेच सगळं एकसारखं असं करून घ्यायचं आहे. यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट लावू शकता. मी इथे काही बदाम मी खिसून घेतले, त्यावर टाकून घेते. तुम्ही ते काजू, पिस्ता, चांदीचा वर्क सुद्धा लावू शकता. म्हणजे अगदी मिठाईच्या दुकानात मिळते ना मँगो बर्फी, अगदी तशी दिसते आणि खायला तर अगदीच सुंदर लागते हो. नक्की करून बघा, खूप सोपी आहे. आणि हे गरम असताना त्याचे काप करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 तासासाठी आपण आता हे असंच बाजूला ठेवून द्यायची आहे. अशी आपली मँगो बर्फी अगदी झटपट सोप्या पद्धतीने, खायला तेवढीच टेस्टी आणि करायला तेवढीच सोपी मँगो बर्फी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.